चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुसजवळील म्हातारदेवी गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात बुडालेल्या 5ही तरुण मित्रांचे मृतदेह अखेर शोधून काढण्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला यश आले आहे। काल दुपारपासून बेपत्ता असलेल्या या 5ही तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली जात होती। घुग्घुस शहरातील इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेले 5 मित्र सोमवार 8 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीच्या चांदूर घाटावर पोहण्यासाठी गेले होते। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। नदीत उतरण्यापूर्वी या 5ही जणांनी एकत्र काढलेला सेल्फी हा त्यांचा आयुष्यातील अखेरचा फोटो ठरला। संध्याकाळ झाली तरी मुले घरी न परतल्याने चिंताग्रस्त पालकांनी त्यांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान नदीकाठावर मुलांचे कपडे, चपला आणि मोबाईल फोन आढळून आले, ज्यामुळे ते नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। सोमवारी रात्री अंधारामुळे शोधकार्यात अडथळे आले, मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा बोटींच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेले सर्व युवक अवघ्या 15 ते 19 वर्ष वयोगटातील होते। त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: सम्यक देवराव सोनटक्के, वय 18 वर्ष; सन्नी अशोक आसमपेल्ली, वय 19 वर्ष; रोहित बाबाराव बोबडे, वय 19 वर्ष; शिवभास्कर केलझरकर, वय 19 वर्ष; तन्मय नवनाथ पथाडे, वय 18 वर्ष। आज सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एकाचा आणि त्यानंतर इतर मित्रांचे मृतदेह टप्प्याटप्प्याने पाण्याबाहेर काढण्यात आले। आता 5ही मृतदेह हाती आले असून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शोधमोहीम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे। अवघ्या 15 ते 19 वर्षांच्या 5 उमद्या तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण घुग्घुस शहरासह चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे मृतकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे।